26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। ठराव करताना विश्वासात घेतले नाही, 7 सदस्यांचा दावा। बेडक स्वागत कमान प्रकरणी सुनावणी। बेडक तालुका मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी सरपंच उपसरपंचांनी ठराव करताना विश्वासात घेतले नसल्याचा दावा 7 सदस्यांच्या वकिलांनी केला आहे। तसेच प्रशासनाकडून सदस्यांवर ठेवण्यात आलेला ठपकाही चुकीचा असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे। बेडक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर आज सुनावणी झाली। विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार ही सुनावणी सुरू आहे। यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सरपंच उपसरपंच सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत। त्याबाबत जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांच्या अंतराने सुनावणी सुरू आहे। यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते। बेडक स्वागत कमान पाडल्याप्रकरणी आजच्या सुनावणीवेळी 7 सदस्यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करताना सरपंच उपसरपंचांनी ठराव करताना विश्वासात घेतले नाही असा दावा केला आहे। नियमानुसार सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना सर्वाधिकार आहे। त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सदस्यांची कोणतीही भूमिका येत नाही। सरपंचांनी मासिक बैठक बोलावल्यानंतर उपस्थित राहणे हे सदस्यांचे काम आहे। त्यानुसार आम्ही उपस्थित राहिलो होतो, मात्र या ठरावावेळी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा दावा या 7 सदस्यांच्या वकिलांनी केला। प्रशासनाकडून सदस्यांवर जो कारवाईचा ठपका केला आहे तोही चुकीचा आहे असा दावाही यावेळी सदस्यांच्या वतीने वकिलांनी केल्याची माहिती देण्यात आली। त्यानंतर यावर मत मांडण्यासाठी सरपंच गटाच्या वतीने वकिलांनी मुदत मागितली आहे। त्यानुसार 13 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे। यावेळी कैलास पाटील, विष्णू पाटील, गौतम नागरगोजे, सरपंच उमेश पाटील, मल्हारी नागरगोजे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते।